सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. चोपडा तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड केली असून आता तुरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या शेतांमध्ये तूर कापणीचे काम जोरात सुरू असून मजुरांच्या सहाय्याने तूर कापून ती एकत्र गोळा करत शेतात ढीग लावले जात आहेत. कापलेली तूर काढणीपूर्वी साधारण 10 ते 15 दिवस उन्हात वाळवावे लागत असल्याने तोपर्यंत शेतकऱ्यांना काढणीसाठी मशीन आधीच बुक करून ठेवावी लागत आहेत. मशीनच्या सहाय्याने तूर काढणीसाठी प्रति क्विंटल सुमारे 600 रुपये खर्च येत असून त्यानंतर बाजारपेठेत तूर पोहोचवण्यासाठी वाहतुकीचा खर्च वेगळाच आहे. सध्या बाजारात तुरीला सुमारे 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असून लागवड, मजुरी, काढणी आणि वाहतूक यांचा एकूण खर्च पाहता किमान 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी मागणी तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जर 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला तरच झालेला खर्च निघून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे तूर उत्पादक शेतकरी सांगत आहेत. कापायला 15 दिवस झाले आणि मशीनची आता वाट पाहत आहे. आता लगेच 2-4 दिवसात मशीन आलं म्हणजे आम्ही काढू तूर. अच्छा, किती मजूर लागले होते कापणीसाठी? कापणीला लागले 30 ते 35 आणि काळ्या उखल्याला लागले 35. मग त्यानंतर पण 15 दिवसापासून मशीनची वाट पाहत होते. 15 दिवसापासून वाट पाहत. मग तो कापणीचा आणि गोळा करण्याचा खर्च वाढला असेल. भाव 300 रुपये रोज आहे ना का उखलण्याचे. कापणीचे बी 300 रुपये आहे. मग अजून मशीनच्या सहाय्याने मशीनच्या सहाय्याने वेगळा द्यावा लागेल. त्याच्या किती 600 रुपये पोतं द्यावा लागेल. 600 रुपये पोतं. क्विंटल मग नंतर मार्केटला वाहतूक वेगळी. क्विंटलवरती वाहतूक राहते ती 60-70 रुपये क्विंटल. अच्छा, मग तिथं मग जो भाव मिळतो तो मग सगळा यावर्षी तूर जास्त आहे तालुक्यात. बरोबर. त्यानं जो भाव आहे मार्केटला तो शेतकऱ्यांना परवडतं का ते आजचा भाव? भाव तर वाढायला पाहिजे पण भरता कमी आहे. 8,500ला व्हायला पाहिजे ते परवडतं. त्याच्या निन्नी खर्च जास्त आहे. बरोबर. फवारणी बी महागाई आहे. सगळ्या म्हणजे जे लागणारे जे आहे त्याचे भाव वाढलेले आहेत. सगळं भाव वाढलेले आहे. शेतकऱ्यांचा मालाचा भाव काय वाढत नाही. अच्छा, त्या हिशोबाने शेतकरी नाराज आहेत. नाराज आहेत. किती आहे पूर्ण आपली तूर लागवड? तूर 15 एकर आहे. 15 एकर होते. अच्छा, काय नाव आहे दादा आपलं? प्रकाश गरबर धनगर, नरवाडी.